जय जय राम कृष्ण रूप पाहतलोचनी 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 सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने साधने त्वा विठ्ठल बरवा त्वा विठ्ठल बरवा सुख झाले साधने सुख झाले साधने साधने त्वा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी आवडी त्वा विठ्ठल बरवा त्वा विठ्ठल बरवा
विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आदरा सर्व सुखाचे आदर सुखाचे आदरा सर्व सुखाचे आदर बापर कुमादेवी वर बापर कुमादेवी वर देवी वर तुआ विठ्ठल बरवा तुआ विठ्ठल बरवा बापर कुमादेवी वर बापर कुमादेवी वर देवी तुआ विठ्ठल बरवा तुआ विठ्ठल बरवा तुआ माधव बरवा तुआ माधव बरवा बरवा तुआ विठ्ठल बरवा तुआ विठ्ठल धन्य तियारन रत्नाची खान जन्मला निदान त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा
साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर सावता
विद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुषम विद्या आत्मरूपा देवा तुच गणेशु सकलाम तीर्थ प्रकाशु बने निवृत्तिदासु अवधारि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेव सुतं देवो कुंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुः नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्द विग्रहं ब्रह्मपुरानन्दं ऐशमानन्दी वल्लभं विठ्ठल हात जोडा सर्वांनी मन धन्य ते अरण जे जेवण करून आले नसतील त्यांनी बोलायचं नाही हा धन्य ते अरण रत्नाची खान जन्मला निदान सावता तो धन्य ते अरण रत्नाची खान जन्मला निदान सावता तो नामदेव महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात धन्य त्याची माता धन्य त्यांचा पिता आणि पुढे साठविला दाता त्रैलोक्याचा त्रैलोक्याचा दाता ज्यांनी अंतकरणात साठविला त्यांच्या माता पित्यांना धन्यता देतात नाही का हा म्हणून सावता सागर प्रेमाचा गर घेतला अवतार माड्या घरी हे द्रौपद आहे दुसऱ्या नंबरचं चरण तिसऱ्या नंबरचं चरण धन्य त्याची माता धन्य त्यांचा पिता आणि चौथ्या नंबरचं चरण मात्र नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला वंशवधरीला माड्यांचा सावता सागर प्रेमाचा गर घेतला अवतार माड्या घरी रत्नाची खान जन्मला निदान सावता तो सावता सागर प्रेमाचा घर घेतला अवतार माड्या घरी धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला वंश उद्धरीला माडियाचा सावता सागर प्रेमाचा घर घेतला अवतार माडिया घरी चारी चरणाचा शब्दाशी अर्थ धावता भावार्थ संपला आणि भावार्थ संपला म्हणजे माऊली कीर्तन संपलं नाही का विठ्ठलाय आपल्या पुण्यनगरीमध्ये मुंडे गावामध्ये माते महाराज भगवंताच्या कृपेने निवृत्तीनाथांच्या आशीर्वादाने एवढंच नाही साधू संतांच्या आशीर्वादाने हो महामंडलेश्वर स्वामीजी समोर बसलेले आहेत बरं का हो या सर्वांच्या माते महाराज त्या ठिकाणी या दर्शनाने आणि आजची मात्र सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे आपला हा गतीर परिवार आणि भाविक भक्त मंडळी कार्यकर्ते ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ मृदंगमणी मृदंगाचार्य गायनाचार्य महान आचार्य बरं का आता सर्वांचं नाव जर घ्यायला गेले गोरख महाराज हरिभक्तपरायण ज्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आमचे त्या ठिकाणी माते महाराज गोरखदादा गोरख महाराज गतीर बरं का त्याचप्रमाणे माते महाराज रामेश्वर महाराज महाराष्ट्रावर सोबत प्रसिद्ध कीर्तनकार आहे रामेश्वर महाराज नाशिककर आणि त्या ठिकाणी माते महाराज आमचे आवडते व्यक्ती निघून गेले शत्रुघ्न दादा बरं का शत्रुघ्न दादा त्याप्रमाणे रणभा दादा आहेत हे सर्व बाळासाहेब महाराज सर्व महाराज मंडळी मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत आपले स्वागत उत्सव त्या ठिकाणी आदरणीय आमचे मनोहर दादा गतीर
बरं का. मारुती दादा गतीर, लक्ष्मण दादा गतीर, त्याचप्रमाणे धनंजय दादा गतीर, रामदास दादा गतीर, शत्रुघ्न दादा तर गेले, भरत दादा मात्र रणभ दादा. भरत दादांचा तर मात्र मारा त्या ठिकाणी भगीरथ प्रयत्न आहे. जे कोणी केलं नाही तर कसं करत नाही असं मात्र करून दाखवतात माता महाराज. म्हणून या वर्षी सर्व संतांचं माता महाराज त्या ठिकाणी हो वर्णन व्हायला पाहिजे. म्हणून असं मात्र महाराज त्या ठिकाणी त्यांनी नियोजन खूप गोड केलेलं आहे. आणि विशेष तत्वाने मात्र महाराज त्या ठिकाणी ज्या संतांचं चरित्र सांगायचं त्या संतांचे वेडे वाकडे कसे का महाराज व्हायत ना त्यांनाच बोलवायचं. त्या समजा त्या ठिकाणी मात्र महाराज जगनाडे महाराज त्या तेली समाजामध्ये जन्माला आले. आम्हा झाले येणे एका तेली बर का. रोहिदास महाराज झाले आणि आज सावता महाराजाचं मात्र महाराज. आता मी काही एवढा विद्वान नाही परंतु त्या ठिकाणी मात्र महाराज तेवढा कमी बी नाही. विठाला आपल्या ह्या मुंडे गावामध्ये माझा त्या ठिकाणी मात्र महाराज तिसरा चौथा प्रसंग आहे बरं का. इथे तिसरा चौथा प्रसंग आहे. आणि माऊली आपली याच ठिकाणी 2-3 वेळा भेट झालेली आहे. एकदा माधव दादा आदरणीय वडील बरं का, आमचे वडील होते माधव दादा बरं का. काय गोड मूर्ती होती बाबांचं मात्र मला काय स्वभाव होता बरं का. हो जेव्हा मी ते भागवत सांगायला आलो होतो बरं का तेव्हा रात्रभर गप्पा मारायचे आणि कुठलाही विषय मात्र महाराज त्या ठिकाणी बाबांचा पाठ नव्हता. असा गतिवत परिवार मात्र महाराज त्या ठिकाणी हे सर्व गाव मात्र महाराज मोठं पुण्यभूमी विठ्ठल. आनंदाच्या भरामध्ये मात्र महाराज काय होते ना काय सोडून जाते हे की नाही. आनंद जसं त्या ठिकाणी मात्र केळं राहून जातं आणि साल्टच चालू जातं तशी गोष्ट होऊन जाते कधी. असं त्या ठिकाणी मात्र महाराज अभंग सर्वांच्या परिचयातला पाठ्यातला सोप्यान सरळ भाषेतील सर्वांचं एकतरी चरण पाठ आहे. धन्य ते अरण रत्नाची खान जन्माला निधान सावता तो. एकदा भगवंताचं चिंतन करूया. माऊली जसे बुद्धी देईल तसा अभंग सोडण्याचा प्रयत्न करेल. पांडुरंगा करू चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाचे सद्गुरु दास तुका जयाचे केली स्मरण वै सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण ते नमस्कार. आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा बोलतोच नाही ते भाविका एका जनादने तुमचा दाच त्याच्याच प्रभावी तुमच्या निगलादलो पावन झालो चराचरी प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम. तू मुझे भूलो नहीं मेरे प्रियतम श्याम प्रथम गुरु को चरणों में ध्यान लगाओ. जय जय
गुरु को शिष्य नमाऊं, हर चरणों में ध्यान लगाऊं। जय 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 हनुमान गोस्वामी, कृपा करो गुरुदेव की नाई। मस्तक हे पाया वरी मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, वार करे संतांचा, 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 वार करे संतांचा. मस्तक या पायावर वार करे संतांचा, या वार करे संतांचा, या वार करे संतांचा. मस्तक हे पायावर, वार करी संतांचा, वार करी संतांचा, वार करी संतांचा. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. धन्य ते अरण रत्नाची खान, जन्मला निधान सावता तो सावता सागर, प्रेमाचा गर घेतला अवतार माड्या गरी. विठ्ठल विठ्ठल. जेव्हा जेव्हा माता महाराज त्या ठिकाणी या जगावरती संकट येतो, जीवावरती संकट येतो, तेव्हा अवतार येतात संत. येथे उपकारासाठी आले घर वैकुंठी. ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धारया आले दीनजना, उद्धारया आले दीनजना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धारया आले दीनजना, उद्धारया आले दीनजना, दीनजना, उद्धारया आले दीनजना, ब्रह्ममूर्ती मात्र महाराज जे अवतार येतात, संत जे अवतार येतात, म्हणजे संत हे मात्र माणसं नाही. संत म्हणजे देवच. मात्र महाराज देवच अवतार आले जगाच्या कल्याणा, संतांच्या योधी देहे कष्टमिती परोपकारे. म्हणून देवांनीच अवतार घेतला. कारण सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मदेव सोपान झाला भक्त आनंद सदा, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. म्हणून मात्र महाराज त्या ठिकाणी भगवान भोलेनाथाचा अवतार निवृत्तीनाथ झाले. आणि आपण भाग्यवान आहोत मात्र महाराज त्या ठिकाणी की निवृत्तीनाथांच्या सानिध्यामध्ये आहोत. विठ्ठल ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिशक्ती, बर का, हे सर्व मात्र आपल्या महाराष्ट्रातच नाही का. निवृत्तीनाथ नाशिक जिल्ह्यामध्ये नाही का,
त्याप्रमाणे मात्र माऊली सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये, सोपान काका सासवडला आणि आदिशक्ती मुक्ताई आमच्या जळगावला. बरं का आमचे माऊली ते आले होते बरं का, तेव्हा आमची भेट झाली होती. विठ्ठला विठ्ठला प्रत्येक संतांनी मात्र मला अवतार घेतला बरं का, अवतारासाठी आले. तसंच मात्र महाराज त्या ठिकाणी संत सावता महाराज म्हणजे हा विधी जनकाचा अवतार आहे. कोणाचा अवतार आहे? विधी जनकाचा अवतार आहे. कोण? सावता महाराज विधी जनकाचा अवतार आहे. आता जनक राजाचा अधिकार त्या मात्र जर पाहिला तर केवढा आहे मात्र महाराज विठ्ठल. ज्यांना 52 जन्माचं ज्ञान होतं असे शुकाचार्य. कोण? शुकदेवजी. 52 जन्माचं ज्ञान होतं. अवताराला आले बर का, अवताराला आले आणि अवताराला आल्यानंतर मात्र महाराज त्या ठिकाणी पडायला लागले. व्यासनारायणाने सांगितलं की त्या ठिकाणी शुका थांब, शुका थांब, शुका थांब, शुका थांब. पण शुकदेवजी थांबत नाही. व्यासनारायण म्हणा लागले थांबू नको, पण एकदा मात्र जनक राजाची भेट घेतल्याशिवाय राहू नको. कारण अभिमान लागे शुकाच्या पाठी, व्यासी उपराठी दृष्टी गेली, जनक भेटीसी पाठविला ते, जनक भेटीसी पाठविला ते, जनक भेटीसी पाठविला ते, जनक भेटीसी पाठविला ते. अभिमानाने खोटे केले, अभिमानाने खोटे केले, हो अभिमानाने खोटे केले, अभिमानाने खोटे केले. अभिमान लागे शुकाजिया पाठी, अभिमान लागे शुकाजिया पाठी, अभिमान लागे सुखाची पाठी, अभिमान लागे सुखाची पाठी. जनक भेटीची पाठविला त्याने अभिमानाने खोटे केले. मत महाराज त्या ठिकाणी संकल्प काय आणि विकल्प काय? बापाचा जोडून गेल्यानंतर घरच्यांचं ज्ञान पटेलच असं नाही. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ज्यांच्या मुखोद्गत आहेत असे नमो व्यास विशाल बुद्धे असे महान व्यास नारायण. परंतु मात्र शुकदेवांना शुकाचार्यांना त्या ठिकाणी आवडलं नाही. थांबत नाही. मग थांबू नको, पण जनक राजाची भेट घेतल्याशिवाय राहू नको. शुकदेवांच्या मनात आलं मात्र मला त्या ठिकाणी की जनकाची भेट आपल्याला घ्यायची आहे बरं का. जनकाच्या दरबारात गेले. देवी भागवतामध्ये फार सुंदर वर्णन आले. विठ्ठल आजच्या भाषेमध्ये भालदार चोपदार सिक्युरिटी गार्ड होतेच. आणखी नंतर ते उभे राहिले. कोण आहेत तुम्ही? मी शुक आहे. कशाला आले? राजांना भेटायचंय, जनक राजांना भेटायचंय असं. हो. निरोप दिला. कोणी शुक नावाचे त्या ठिकाणी मात्र महात्मा आलेले आहेत बरं का. जनक राजांना कळलं न सांगता तुम्हा कडून येते मात्र मला कळून आला. उभं राहू दे म्हणे त्यांना तिथे. मग जर तुम्ही आपल्या नातेवाईकांकडे गेले, कोणाकडे गेले तर गेल्यानंतर मात्र मला किती टाइम उभं राहणार? 5 मिनिटं, 10 मिनिटं, अर्धा तास, 1 तास, 2 तास नाही का? आणि नाही आलं तर म्हणते काय माणूस नाही, काही माणुसकी आहे की नाही? नुसतं उभं करून ठेवलं, काहीच नाही. मात्र महाराज किती दिवस उभं करून ठेवलं? 7 दिवस उभे राहिले. किती दिवस? 7 दिवस उभे राहिले. परत मग त्यांनी शुकदेवांनी मात्र सांगितलं अहो म्हणे काय माझा निरोप दिला काय तुम्ही? माझा निरोप दिला? जनक राजांना सांगा मी भेटायला आलेलो आहे. असं का? हा. महात्मन जनक राजाला सांगितलं राजा ते शुकदेवजी तुम्हाला भेटायला आले 7 दिवसापासून त्या ठिकाणी मात्र ते उभे आहेत. राजा म्हणतो ज्यांच्या अंतःकरणात अभिमान आहे ना त्यांना उभंच राहावं लागतं. म्हणजे तुम्ही नाही बरं का. तुम्ही त्यांना उभंच राहावं लागतं. कुठं? वार्डामध्ये नाही, आमदार केला, खासदार केला नाही, मग कुठं बरं वागतं?
अंगणात उभं राहावं लागतं 7 दिवसापर्यंत मात्र मला त्या ठिकाणी शुकदेवजी तिथे उभे राहिले निरोप दिला अहो ते शुकदेव महाराज आले सांगतात त्या ठिकाणी मात्र मी भेटायला आलोय असं का पुढं आत घ्या अंगणातून मात्र आत गेलं प्रांगणामध्ये घेतलं आणि घेतल्यानंतर तिथे 7 दिवस उभे राहिले किती दिवस उभे राहिले 7 दिवस उभे राहिले आता 7 दिवस उभे राहिले मात्र मला तिथे आणि मग 7 न 7 14 दिवस झाले किती दिवस झाले 14 दिवस झाले अहो म्हणे आठवण पडली का सांगा ना राजांना कोणाला जनकाचा केवढा अधिकार आहे आणि त्याच्यानंतर त्यांचा अवतार सावताहून महाराज होणार त्यांचा केवढा अधिकार आहे मी तुम्हाला सांगणार बरं का हो मग तिथे उभे राहिले 14 दिवस झाले दिला का निरोप दिला का तुम्ही निरोप दिला का म्हटले निरोप का म्हणे हो दिला बरं का अजून सुद्धा महाराज त्यांना 14 दिवस झाले म्हणे हो मग आता त्यांना त्या ठिकाणी मात्र ओट्यावर घ्या आत घ्या बरं का आत घेतलं 21 दिवस झाले मात्र महाराज किती 21 दिवस आणि 21 दिवस झाल्यानंतर मग सांगितलं हा देवांगना सारख्या त्या मात्र अप्सरा सारख्या त्या मात्र महिला माता होत्या त्यांच्या हातात हिऱ्याचे मोतीचे सोन्याचे नाण्याचे ताट दिले आणि त्या महात्म्यांना द्या म्हणे मला हे नको मला याची गरज नाही मग कशाची गरज आहे राजा तुम्हाला माहिती मला कशाची गरज आहे शेकदेवा अरे बाबा तुझ्याकडे तो अभिमान आहे ना तो अभिमान मात्र मला त्या ठिकाणी तू काढून टाक बर का म्हणून जनक भीतीची पाठविला तेने अभिमाननाने खोटी केली खोटी करोनी लाविले अभ्यासी मेरू शिखरासी गेला मग मला अभिमान जिरवला 52 जन्माचं ज्यांना ज्ञान होतं आणि जिरवणारे कोण जनक राजा आणि त्या जनक राजांचे मत महाराज अवतार होते सावता महाराज लक्षात घ्या जनकाचा केवढा अधिकार होता मत महाराज हो राज्य कारभार सांभाळण्यासाठी एका गुरुचं ज्ञान घ्यायचं त्यांचं नाव शतानंद ऋषी बर का काय राज्य कारभाराचं ज्ञान कारण राजसत्तेवर धर्मसत्ता असली तरच ते ठीक चालतं नाही तर राजसत्ता चालू शकणार नाही राजसत्ता मोठी का धर्मसत्ता मोठी बोलत चला तर धर्मसत्ता मोठी ज्या धर्मसत्तेवर राजसत्ता आहे ते राज्य सुरळीत चालतं बरं का म्हणून राज्य कारभार सांभाळण्यासाठी मात्र मला शतानंद महाराज आहेत अहिल्या माता आणि गौतम ऋषींचे चिरंजीव बरं पुराणाचं ज्ञान बरं का पुराणाचं ज्ञान सांगण्यासाठी 9 योगेश्वरापैकी एक योगेश्वर त्यांचं नाव याज्ञवल्क्य ऋषी कोण याज्ञवल्क्य ऋषी हो और अध्यात्म ज्ञान जिसके पास में अध्यात्म ज्ञान नहीं है उसी का जन्म तो शुक्र के समान है डोंगरजी महाराज म्हणायचे आपला अधिकार नाही कर्म करा कर्माचा अधिकारी आहेत कर्माचे श्लोक बी त्या ठिकाणी आहेत भरपूर आहेत वेदामध्ये मात्र मला त्याने कर्मकांडाचे 80,000 श्लोक सांगितले 80,000 श्लोक आहेत कर्मकांडाचे बर का परंतु मात्र मला त्या ठिकाणी हा कर्म कर्म क्या गावे मूर्ख आत्मज्ञान जिन बिन सभी जुटा आत्मज्ञान जिने जाना जोगी ने जोग जगत का रंग लोटा बर का कर्म ही तर पायावर नाही आहे पाया भरायची जसं बिल्डिंगचा तसं परंतु आत्मज्ञान बिन सभी जुटा आत्मज्ञान जिने जाना जोगी ने जोग जगत का रंग लोटा म्हणून मात्र मला त्या ठिकाणी नुसतं कर्म 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 काय करत असतात बर का आत्मज्ञान प्रत्येक माणसाला पाहिजे जिसके पास में आत्मज्ञान नाही है इकडे भागवतामध्ये ऋषभदेव त्या ठिकाणी मात्र मला आपल्या मुलांना सांगतात अरे ज्यांच्याकडे आत्मज्ञान नाहीये त्यांचा जन्म तर फुगाट आहे आत्मा परमात्म्याचे एक रूप होणं म्हणजे सहज नाही बर का सहज नाही बर का म्हणून अध्यात्म ज्ञानासाठी त्या ठिकाणी जो गुरु झाला त्यांचं नाव अष्टवकर ऋषी त्यांचं नाव काय अष्टवकर ऋषी हो पुराण सांगणारे याज्ञवल्क्य ऋषी राजकारणचं ज्ञान देणारे शतानंद ऋषी लक्षात घ्या मात्र महाराज त्या ठिकाणी हा आत्मा आहे हा भुवा आहे हा पुरुष आहे हा परमात्मा आहे तो परमात्मा मात्र महाराज त्या ठिकाणी हे आत्म्यात आला
आत्म्यापासून मत मारत त्या ठिकाणी मग पुढं काय झालं, आत्म्यापासून पुढे काय झालं तर आत्मा आणि परमात्म्याचं एकीकरण. जो आत्मा आहे वही परमात्मा आहे. ठरा ठरा पण हे कोणाला ज्यांना अध्यात्म ज्ञान असेल त्याच ना. नहीं तो जिसको नहीं है बोध तो गुरु ज्ञान क्या करे, जिसको नहीं है बोध तो गुरु ज्ञान क्या करे, जिसको नहीं है बोध तो गुरु ज्ञान क्या करे, निज रूप को जाना नहीं पूरा न क्या करे, निज रूप को जाना नहीं पूरा न क्या करे, जिसको नहीं है बोध तो ज्ञान क्या करे, जिसको नहीं है बोध तो ज्ञान क्या करे. गत गत में ब्रह्म ज्योत का प्रकाश हो रहा है, गत गत में ब्रह्म ज्योत का प्रकाश हो रहा है. मिटा न द्वैत भाव, मिटा न द्वैत भाव, ज्ञान क्या करे, निज रूप को जाना नहीं, ज्ञान क्या करे. रचना प्रभु की देख के ज्ञानी बड़े बड़े पावे न कोई पार तो नादान क्या करे. नादान कोणाला म्हटलं, ज्यांच्या जेवढे अध्यात्म ज्ञान आहे ते नादान आहे. नादान कोण आहे? ज्यांच्याकडे अध्यात्म ज्ञान नाही आहे ते नादान आहेत मत महाराज. बरं का. मग परमात्म्यापासून आत्मा झाला, आत्मापासून प्राण झाला, प्राणापासून आशा झाली, आशापासून स्मरण झालं, स्मरणपासून माता महाराज त्या ठिकाणी आकाशवान झालं, तेजवान झालं, जलवान झालं, नाही का, अन्नवान झालं, मग ध्यानवान झालं, ज्ञान झालं, विज्ञान झालं, ध्यान झालं, ध्यान झालं, ध्यानापासून माता महाराज संकल्प झाला, संकल्पापासून मन झालं, आणि मनापासून माता महाराज वाणी झाली, आणि वाणीपासून मात्र शब्द झाला. काय मंत्र झाला? मंत्र जाप दृढ विश्वास, मंत्र जाप दृढ शब्द संभाल के बोलिए कि शब्द को हाथ न पाओ, एक शब्द तो दवा करत है तुझा करेंगा गाव. शब्द कुठून निघाला, मंत्र कुठून निघाला तर वाणीतून, वाणी कुठून निघाली मन कुठून मत मारत मनात आलं, पण कुठून आलं संकल्पातून, संकल्पात कुठून आलं चित्तातून, ध्यानातून, ध्यानात कुठून आलं विज्ञानातून, विज्ञान कुठून आलं ज्ञानातून, ज्ञान कुठून आलं ज्ञानापासे बलवान, आणि बलवानापेक्षा माता महाराज त्या ठिकाणी मग जलवान, जलवानापासे तेजवान, आणि मग आकाशवान, आणि मग स्मरण शक्ती, मग आशा, आणि आशा मग हा भूमापृष्ठ परमात्मा विठ्ठल आहे. असा अध्यात्माचा खजिना जो होता तो जनक राजा, असा अध्यात्माचा जो खजिना होता तो जनक राजा. सर्वांनी मात्र मारा अवतार घेतला. अवतार तुम्हा धरावाया कारण उद्धराया जन. मग आता अवतार तर मात्र मारा त्या ठिकाणी घ्यायचंय. मग आता सर्व जातीमध्ये, सर्व यातीमध्ये संतांनी अवतार घेतलेला आहे. सर्व यातीमध्ये, सर्व जातीमध्ये संतांनी मात्र मारा त्या ठिकाणी अवतार घेतलेला आहे. बरं का. अवतार घेतला आहे. कशाचे अवतार घेतला माता महाराज? की सर्व समाजाच्या लोकांना कळायला पाहिजे की आपण संतांच्या म्हणजे देवाच्या वंशात जन्माला आलेलो आहे. नाहीतर आपण सर्व जेवढे मात्र टाळकरी, माळकरी, वाळकरी मात्र जेवढे असतील माता महाराज तेवढे देवाचेच अंश आहे. ममई वंशी जीवभूत सनातन. कारण माझीच अंश आहेत ना सर्व. भगवान सांगतात माझीच अंश आहे सर्व. मग सर्व मात्र मला अवताराला आले. भगवान त्या मात्र सर्वच अवताराला आले. कशासाठी? येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. अवताराला मग सर्वच जातीमध्ये मात्र कोणत्या कोणत्या जातीमध्ये जन्माला आले? रोहिदा जातीचा चंभार
शरीर कौतल्याचे शुद्ध अंतर अरे सावत्या माड्याचा हृदय साठवला सावत्या माड्याचा हृदय साठवला हरी प्रेमाचा गुटका आत्मसाधने मोक्ष मिळाला गुरुने पाठला आपल्याला वेळाचं बंधन आहे असं मात्र मला सांगायचं तात्पर्य की संत असे अवताराला आले असे अवताराला आले हो असे अवताराला आले कसे अवताराला आले असे अवताराला आले विठ्ठल सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठं सोलापूर जिल्ह्यामध्ये औसा नावाचं गाव आहे कोणी ओस म्हणतो कोणी औस म्हणतो आणि तिथे मात्र महाराज त्या ठिकाणी हो मुस्लिम राजवट सगळ्या प्रकारचा गावाचा नाश झाला गावाचा नाश झाला गाव ओश पडलं आणि तिथे असणारे मात्र महाराज एक सात्विक कुटुंब ज्यांचं नाव दयुमाडी त्यांचं नाव काय दयुमाडी बरं का दयुमाडी आईचं नाव नाही आहे ग्रंथामध्ये बरं का पण काल्पनिक नाव देवका माता काल्पनिक नाव बरं का देवका माता आणि दयुमाडी मोठं सात्विक कुटुंब मात्र महाराज त्या ठिकाणी एवढं सात्विक कुटुंब की दोघांचा एकमेकावर विश्वास पाहिजे बरं का संसार रूपी रथाचे दोन चाका आहेत ते कशावर चालतं विश्वासावर पाहिजे बाईचा विश्वास माणसावर पाहिजे आणि माणसाचा विश्वास बाईवर पाहिजे जर विश्वास नसला तर विठ्ठल विश्वास नसला तर मात्र महाराज त्या ठिकाणी काय होते विश्वास नसला तर फजिती झाल्याशिवाय राहत नाही बरं का मी चैत्राकडे येणारच आहे पण विश्वास पाहिजे बरं का देवका माता आणि दयुमाडी देवका माता दोघांचा मात्र महाराज आतोनात विश्वास आणि जर विश्वास नसला संशय असला हिच्याबद्दल का बोलले त्याच्याबरोबर का फिरले संशयावनी थोर आणि पाप नाही होर विनाशाची वागोर प्राणी असे विश्वास पाहिजे विश्वास आणि बाईचा विश्वास माणसावर पाहिजे माणसाचा विश्वास बाईवर पाहिजे एक कुटुंब 2 मिनिटाचा दृष्टांत सांगतो विठ्ठल एकदा काय झालं एक कुटुंब शेर गावातली बरं दादा आमच्या जळगावची गोष्ट सांगतो बरं का एक कुटुंब असं होतं बाई म्हणायची की त्या ठिकाणी महाराज काय सांगा म्हणे काय सांगा तुम्ही आल्याशिवाय मी काही खात नाही तुम्ही आल्याशिवाय मी काही पित नाही आणि काही आलं का खाऊन घ्यायचं एकदा ऊसवाले आले बरं का ऊस विकायला ऊस घेऊन टाकले 10 रुपयाचे खाऊन घेतले दही आलं ते खाऊन घेतले 20 रुपयाचे पेढी घेतले ते बी खाऊन घेतलं मला काही जात नाही आणि मी काही खात नाही असं करता हो आमचे रणवा दादा सारखे मात्र मारा त्या ठिकाणी मारुती दादा सारखे म्हणते भाऊ तुझं लई बाईवरती विश्वास आहे म्हणे हो पण तू काहीतरी परीक्षा घेऊन पाहिले का परीक्षा घेऊन पाहिजे का कोणत्याही गोष्टीला काय पाहिजे थेरी अँड प्रॅक्टिकल आयनेमिज नॉलेज अक्षर थेरी अँड प्रॅक्टिकल म्हणजे तू काही प्रॅक्टिकल करून पाहिलं का नुसतं विश्वास करून पहा म्हणे 5 वाजता ड्युटी सुटते ना तुझी म्हणे हा मग कुठं त्या दिवशी तू गेलाच नाही ड्युटीला शेजाऱ्याच्या धाब्यावर बसून राहिला धाब्यावर म्हणजे सलापूरती बसून राहिला आता सलाप धाबे नाही पूर्वीच्या काळात धाबे होते बसून राहिला आणि मग त्या ठिकाणी ऊस घ्या ऊस 10 रुपयाचे 2 ऊस त्या बाईने ऊस 10 रुपयाचे घेतले खाऊन घेतले बरं का हो मग घेतलं दही घ्या दही बरं का 5 रुपयाचं पावशेर दही ते बी खाऊन घेतलं पेढे घ्या पेढे 20 रुपयाचे पावशेरे पेढे ते बी खाऊन घेतलं संध्याकाळी बरोबर हा 5 वाजता उतरला 6:15 घरी आला बाई बापरे त्या ठिकाणी हो म्हणते मला बरं नाही मी काही खाल्लं नाही माझी तब्येत बरी नाही असं का हो मग याने बी ढोंग केलं थोडंसं हा म्हणाला असं हुस 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 बाई म्हणाल असं काय करता तुम्ही हुस हुस हा म्हणतो 10 रुपयाचे 2 ऊस तर का मग याने काय केलं खाली लोडायला लागला असं काय करता तुम्ही आढे वेडे हा म्हणतो 20 रुपयाचे पावशेर पेढे हे सर्व तुम्हाला कसं काय कळलं आणि पावशेरभर दही कसं काय घट गिळलं विठाला
मात्र देवका मातांचा तसा नाही होता, मात्र दृढ विश्वास होता. रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करायचंय बरं की, मात्र भगवंताचं चिंतन करायचे. आणि मग त्या ठिकाणी मात्र 2 रत्न जन्माला आले. एक डोंगरोबा आणि एक परसोबा. एक डोंगरोबा आणि परसोबा. मग डोंगरोबा मात्र महाराज वारकऱ्यांची दिंडी आली बरं का, आणि त्या दिंडीमध्ये गेले मावाली ज्ञानोबा तुकाराम. माऊली आणि डोंगरोबा निघूनच गेले, वापस आले नाही. काही ऐशी दशा येईन माझे अंगा, चित्त पांडुरंगा. चित्त पांडुरंगा संसार नको, मला हा प्रपंच नको, कारण या संसारामध्ये या प्रपंचामध्ये काही एक सुख नाही. डोंगरोबा जसे का मात्र मला त्या ठिकाणी निघून गेले, वापस आले नाही. मग दैवमाडीला त्या ठिकाणी 2 मुलापैकी डोंगरोबा निघून गेला, राहिला परसोबा. परसोबा रात्रंदिवस मात्र मला भगवंताचं चिंतन करायचं. मात्र महाराज भगवंताचं चिंतन करायचं. आणि भगवंताचं चिंतन करत करत असताना वयात आले बरं का. वयात आले आणि आल्यानंतर बरं का सदू माडी नावाचा त्या ठिकाणी एक सद्ग्रस्त आला. आणि दैव माडीला सांगतात की त्या ठिकाणी बाबा म्हणे काय, तुमचा मुलगा उपवर झाला, आमची मुलगी मात्र उपवर झालेली आहे, तिचं नाव नागिताबाई बरं का. मग यांचं मंगल करून घ्या, शुभमंगल सावधान. मात्र मला त्या ठिकाणी वयात लग्न केलेलं बरं. विठाला नेहमी सांगतो माऊली, कन्या कपासी, कन्या कपासी आणि कांदा. काय कांदा देऊन पस्ताव, ठेवून पस्तायचं नाही. काय 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 सांगितलं, कन्या कपासी आणि कांदे देऊन पस्ताव बरं का, ठेवून पस्तायचं नाही. मग ठेवलं का 10 पर्यंत भाव जातो, 6 मध्ये इकावं लागतं मागून. विठाला मग माता मारा त्या ठिकाणी नागिताबाई परसोबांचं माता मारा त्या ठिकाणी लग्न झालं. तदेव लग्नम स्वदेन तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवलं लक्ष्मी पतेकर स्मरामी. लग्न झालं माता महाराज. लग्न झालं. इकडे परसोबा आणि नागिताबाई यांचा प्रपंच माता महाराज आनंदात चालला. एवढा आनंदात चालला माता महाराज त्या ठिकाणी. पण आनंदात प्रपंच केव्हा चालतो, जेव्हा माता महाराज त्या ठिकाणी भगवंताचं नाम चिंतन असतं तेव्हा. प्रपंच करोनी परमार्थ प्रपंच करोनी परमार्थ करोनी परमार्थ साधिरा. प्रपंच करोनी परमार्थ साधिरा. वाचे आठवावा पांडुरंग, वाचे आठवावा पांडुरंग. प्रपंच करोनी परमार्थ साधावा. प्रपंच करोनी परमार्थ साधावा.
नामशी आठवावा पांडुरंग. भगवंताचं नाम चिंतन प्रपंच करत 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 मातमर्थ आणि भगवंताचं नाम चिंतन मातमरात हो परसोबा आणि नागिताबाई यांनी भगवंताचं चिंतन केलं, संसार बी केला बरं का, संसार बी केला. आणि एवढंच नव्हे, पांडुरंगाच्या दरबारात जाऊन म्हणजे जन्माला आलेपासून तर आतापर्यंत 50 वाऱ्या केला. विठ्ठल होईन भिकारी हो पंढरपूरचे वारकरी म्हणजे त्या ठिकाणी 50व्या वर्षी गेले आणि वर्ष गेल्यानंतर मात्र महाराज वेळ झाला, मंदिराची वेळ संपली, दरवाजा बंद झाला आणि त्या ठिकाणी मात्र महाराज परसोबा भगवंताच्या त्या रावडाच्या समोर बसले आणि रडायला लागले. केव्हा भेट देसी बारे पांडुरंगा, देवा मला केव्हा भेट देशील, केव्हा भेट देशील. मात्र महाराज त्या ठिकाणी वाळवंटात कीर्तन चालायचे, मंदिराच्या त्या ठिकाणी रावळात कीर्तन चालायचे, कीर्तनामध्ये मग्न झाले. पण सर्व चित्त त्या पांडुरंगाकडे. अनेक दुसरे मज नाही आता नेमलिया चित्ता चिंतन, रात्रंदिवस भगवंताचं चिंतन पहिल्यापासून आहे तेव्हा शेवट येतं. भगवंताला काळजी वाटली आणि त्या मात्र सर्व गेल्यानंतर भगवान पांडुरंग परमात्मा म्हणाला, परसोबा ए परसोबा परसोबा ए परसोबा, अरे ये ना ये 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 बरं का. सकाळ झाली, मिठी मारले आणि मिठी मारल्यानंतर सांग काय पाहिजे रे तुला. परसो ए परसो सांग ना तुला काय पाहिजे, परसो सांग ना तुला काय पाहिजे. आणि के दुसरे मज नाही आता नेमलिया चित्ता पासोनिया. किंवा तुका म्हणे काही न मागो अनिक तुझी पायी सुख. देवा मला काहीच मागायचं नाही, तुमचं दर्शन झालं ना, तुमचं दर्शन झालं ना बस, बाकीचं काहीच घ्यायची गरज नाही, काहीच नाही, काहीच नाही. किम तद ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम, बाकीच्या कोणत्याच भानगडीत पडायचं नाही. नदी वाहत वाहत सागराला गेली, तिचं वाहन संपलं. आयुष्यभरातून भगवंताची प्राप्ती झाली, आयुष्याचा सार झाला. बाकीचं काहीच नाही. माते महाराज अर्जुन हे कर, अर्जुन ते कर, तुझा अवतार एवढ्यासाठी, माझा अवतार एवढ्यासाठी. पण पुढे चालत चालत गेले आणि मग काय म्हणतात बर का, आता सर्व धर्म परित्याज्य मामेकम शरणम व्रज, सर्वांचा त्याग कर बर का. आणि त्या ठिकाणी माझ्याकडे ये बर का, माझ्याकडे सर्व धर्माचा त्याग कर. तसं मात्र मला त्या ठिकाणी काय कहता, सर्वांचा त्याग. असं का, मग काहीच नको पाहिजे नाही. देव प्रसन्न नाही बरं का, आपल्या नुसतं आमदार प्रसन्न होऊ द्या, काय नाही तर खासदार प्रसन्न होऊ द्या. आपण काय काय मागू काही सांगता येत नाही बरं का. हो पण काहीच मागत नाही. आनंद ब्रह्मांडाचा नायक, आमदारांचा बाप, खासदारांचा बाप, जगाचा बाप, पिता हमश जगतो माता धाता पिता. जो जगाचा बाप इच्छादित रूप नामा म्हणे माझा बाप. मात्र मला त्या ठिकाणी पण काहीच मागत नाही. नाही पण नागिताबाईकडे पाहिलं, नागिताबाईकडे पाहिलं. हा ताई साहेब काय पाहिजे देवा, संसाराचं काहीच नको, पण तुमची वारी, तुमचा नियम, तुमचा धर्म जसं चालून ठेवला, दगडूबाबांनी जसं चालवला तसं माधवबाबांनी चालवला. आणि माधवबाबांनी जसं चालवलं तसं 8 बंधू आणि 9वी बहीण हे चालवत आहे. बाबालाही हुशार होते. मी पहिल्यांदा आलो स्वामीजी इथे, महिन्याभरचा सप्ताह होता.
माझं भागवत 7 दिवस बरं का. 2-4 लोकांना प्रश्न विचारलं माधवबाबांनी बरं का. मला विचारलं धृतराष्ट्र आंधळा का झाला. मी 2-4 महाराजांना विचारलं म्हणे काही सांगितलं नाही. तुम्ही सांगता का. आता बाबा मी एवढा काही मोठानी पण प्रयत्न करेल बरं का, प्रयत्न करेल. संजयाच्या बापाचं नाव काय. महाभारताचा प्रश्न विचारला बाबांनी मला. मी हाडच सांगितलं. धृतराष्ट्राचा दुसराचा आंधळा का झाला तेही सांगितलं. आणि संजयाचा बाप कोण होता गोगलगंड तेही सांगितलं. महाभारतातलं विषय. अरे वा 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 एकदम मिठी मारली आणि सांगितलं काय हुशार आहे महाराज. हे 8 माझे मुले तुम्ही 9 आहे. मी 9 आहे बरं. तुमचा माझा हिस्सा काढून ठेवला विठाला. बरं का रांधबा. हा माझा हिस्सा काढून ठेवला. मी तुम्हाला देऊन टाकेन. मला काय करायचं विठाला. या परिसरामध्ये मात्र मला कुठेही जर कीर्तन असलं तर त्या ठिकाणी बाबा माझ्या बरोबर यायचे. हा ना. भरत दादांना सांगायचं बोलेरो गाडी होती तुमच्याकडे तेव्हा बरं का. ती गाडी घेतली बाबा माझ्या बरोबर. आजूबाजूला सर्व टाक्या तीर्थ इकडे तिकडे कुठे दादांनी मला कीर्तन दिलं होते तिकडे बाबा बरोबर असायचं. माते महाराज मरावे परी कीर्ती रूपे उरावे तुका म्हणे एका मरणाची सरे आणि उत्तमाची वरी कीर्तन तेव्हा मात्र मला नागिताबाईनं सांगितलं की बस हा नियम चालवण्यासाठी मात्र एखादी कुलदेव द्यावा. कुलदेव देवा. हा पुत्राय सादे देवा पुत्राय सादे देवा पुत्राय सादे देवा जन म्हणे जानवा जन म्हणे जानवा जन म्हणे जानवा जन म्हणे जानवा जन म्हणे पुत्र ऐसा व्हावा गुंडा त्याच्या त्रिलोकी झेंडा न तर पुत्र ऐसा द्यावा गुंडा तो फेकतो घरातले भांडा. भांडे फेकणारा नको पाहिजे मात्र महाराज. मग चांगला मुलगा पाहिजे असं का म्हणे. हो मग मात्र महाराज त्या ठिकाणी चांगला मुलगा अवताराला यायला पाहिजे. चांगला मुलगा जन्माला येण्यासाठी मुलाचे 8 प्रकार शास्त्रात सांगितले. विठाला सांगता सांगता आपला टाईप होऊन जाईल. ते काही सांगत नाही प्रकार. मुलगा चांगला मुलगा दे. चांगला मुलगा जन्माला आला मात्र मला त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी जिथून दैवमाडी मात्र मला चालत चालत आले. जिथे अरण्य होतं त्या अरण्यावरती वास्तव्य केलं. तिथे पोट भरलं. तिथेच मात्र मला डोंगरबा परसोबा झाले आणि परसोबांना गीतामाईच्या मात्र मला त्या ठिकाणी बरं का पोटी अवतार आले. मग ज्या ठिकाणी मात्र महाराज हो हे संत महात्मे राहिले त्या गावाचं नाव काय. अभंगाच्या पहिल्याच्या धन्य ते आरणा रत्नाची खान 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 धन्य ते आरणा
टाळे वाजवा. धन्य ते आरण धन्य जन्मला निधान ते धन्य धन्य ते अरण आणि रत्नाचे खान. बरं का, रत्न म्हणजे महान महान रत्न माता महाराज ठेवले बरं का. ते हे रत्न पेटीत पडून राहतील पण हे रत्न जगाचे उद्धारा करतील बरं का. हे रत्न जगाचे रत्नाचे ते खान म्हणजे काय झालं, जन्मला निदान सावता तो. सावता महाराज अवताराला आले. लहानपणापासून माता महाराज जसे त्या ठिकाणी आमच्या गतीर परवाराचे आमचे भरत दादाच्या मळाचे फुलं पा बरं का कसे, तसे लहानपणी माता महाराज सावता महाराजांनी बरं का एक लहानसा बांबू घ्यायचा, खांद्यावर घ्यायचा आणि भजन करायचं. पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. घ्यायचं. 12 वर्षाचे सावता महाराज झाले. आता लवकर लवकर मोठा करतो टायमाच्या अभावी लवकर लवकर मोठा करतो बरं का. हा 8 का 8:15 दादा किती 8:30 चाल देऊ चालू देऊ उठाला. सावता महाराज माता महाराज त्या ठिकाणी 11-12 वर्षाचे झाले. किती वर्षाचे 11-12. राजस कुमार मदनाचा पुतळा. आणि त्या माता महाराज त्या ठिकाणी आई वडिलांनी जे शेती केली त्यांच्याकडे पाहायचं आणि पाहिल्यानंतर मात्र सावता महाराजांच्या गावामध्ये बरं का वंश विस्तार वाचणारे काय म्हणतात त्यांना देवगण बरं का. काही ठिकाणी भाट म्हणतात, आपल्याकडे काय म्हणतात देवगण. जे वंश विस्तार वाचणारे देवगण त्यांना माता महाराजांनी नमस्कार केला. आरण मिळून आले आणि सांगितलं महाराज गरजी म्हणे काय मला मोक्षाची खून सांगा बरं का. मोक्षाची खून सांगा. भावेन देवम कले नरेंद्रादनेन कांता कपटेन शत्रु सत्यम मित्रम प्रेमान पुत्रम ज्ञानाने मोक्ष वशमायन्ते. मोक्षाची खून सांगा. त्यांनी पाहिलं की माझ्या डोक्याच्या बाहेर आहे. अरे बाबा तुला भगवानच सांगेन मोक्षाची खून बरं का. मोक्षाचं जसं तुकोबरायांना सापडविले वाटे जाता का कृष्णाला तसं सावता महाराज एका वड्याकडे गेले आणि भगवंताची भेट झाली. कोणाची? जो उपदेश उद्धवाला दिला, जो उपदेश अर्जुनाला दिला तोच उपदेश माता महाराज त्या ठिकाणी संत सावता महाराजांना. माझा विठोबाचा कैसा प्रेम आपणाचे देव होय आपणाचे देव की जो उपदेश उद्धवाला दिला, जो उपदेश माता महाराज अर्जुनाला दिला आणि तोच उपदेश सावता महाराजांना. लक्षात घ्या केवढा अधिकारी पुरुष असेल संत सावता महाराज. आणि मग सावता महाराजांची वृत्ती कशी झाली माता महाराज. जसं नामदेव महाराजांना त्या दगडात सुद्धा देव दिसायचा, नाथ महाराजांना गाढवात देव दिसायचा. कुठं गाढवामध्ये देव कोणाला? नाथ महाराजांना. तसं संत सावता महाराजांना पहा बरं. कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी विठाई माझी अवघी विठाई माझी. बरं का कांदा
अवघी विठाई माझी. मत महाराज कांद्यामध्ये भगवान. कशामध्ये? कांद्यामध्ये भगवान. आता तुम्ही माझ्या मागं म्हणायचं बरं का. कांदा मा कानोबा म्हणा. कांदा मा कानोबा मोळा मा मुरलीधर. कांदा मा कानोबा मोळा मा मुरलीधर. मिरची मा मीराबाई कोथिंबीर मादी शक्ती. जोई जो रे हे हरी तू मार गरे आए जो भगवत भक्ताची काय स्थिती होते. हा भगवत भक्ताची काय स्थितीमध्ये हा करेला मा कन्हैया. करेला मा कन्हैया. करेला मा कन्हैया. गिलका मा गिरीधर. गिलका मा गिरीधर. करेला मा कन्हैया. गिलका मा गिरीधर. जोई जो रे हरे जोई जो रे हनी हरे तो मार हरे तो मार कन्हैया गिलका मा गिरधर जोई जो रे हर तू मारा घर आई जो रे हरे तो मारा घर आई जो रे. बटाका मा बटुक बटाटा बटाटा है की नाही. बटाका मा बटुक वालमा वालडो वालच्या शेंगा है की नाही. बटाका मा बटुक आई वालमा वालडो हरी जोई जो काय स्थिती होते. मात्र प्रत्येक वस्तूमध्ये भगवान सावता महाराजांना दिसायचा. सर्व संतांना दिसायचा. सकाळी उठले तासात भगवान दिसायचं. चे बजे छबिला दास 7 बजे सीताराम. सूर्यनारायण निघाला.
6 बजे छबिला दास, 7 बजे सीताराम, 8 बजे अटकरमाला, 9 बजे नम नारायण, 10 बजे द्वारकानाथ, 11 बजे गिरवरधारी, 12 बजे बद्रीनाथ, 1 बजे ओम नमो, 2 बजे दामोदर, 3 बजे त्रिवेणीनाथ, 4 बजे चारधाम, 5 बजे पंचमाला आणि 6 बजे छबिला दास. बरं का, म्हणजे संतांची स्थिती मात्र मला तर सावता महाराजांना मात्र मला सर्व प्रकारचं दिसायचं. सावता महाराजांना कोणी वाईट दिसत नव्हतं. संतांना सर्व कळतं पण दुर्जनाची बुद्धी कळत नाही. कारण संत महाराज सावता महाराज मात्र मला सागरासारखे होते. कसे होते? सावता सागर, प्रेमाचा आगर आणि घेतला अवतार सावता सागर, सावता सागर, प्रेमाचे आगर, सावता सागर, सावता सागर, प्रेमाचा आगर, घेतला अवतार माळ्या घरी. प्रेमाचा आगर होता मात्र. वैराग्याचं खातं तुकोबारायणकडे, भावाचं खातं मात्र सुदाम देवाकडे, पुंडलिक रायणकडे. मात्र एक एक खातं वाटून दिलं भगवंतानी. आणि ज्ञानाचं खातं ज्ञानोबारांकडे. ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर सका ज्ञानाचं खातं, एकाकडे वैराग्याचं खातं आणि सावतोबाकडे कोणतं? प्रेमाचं खातं. सावता सागर, प्रेमाचा आगर, घेतला अवतार माळ्या घरी. एकदाची मात्र अशी कथा झाली. हा, माऊली ज्ञानोबा आहे आणि भगवंताचे लाडके भक्त नामदेव आहे. हे दोघी होते, भगवान पांडुरंग परमात्मा आणि हे दोघी संत. बरं का? हो. असल्यानंतर मात्र एकदा आठवण झाली. कोणाला? भगवंताला आठवण झाली. कोणाची? माझा सावता आला नाही ज्ञानोबा, माझा सावता आला नाही. हा, नामदेव महाराज तुमचा काय सावता सावता करता? आम्ही जवळ आहे ना. काय सावता सावता करता तुम्ही? नाही रे, माझा सावता फार छान आहे. म्हणजे आमच्यापेक्षा महान आहे. म्हणजे तुम्ही लहान नाही माऊली, तुम्ही नसते तर जगाला ज्ञान सुद्धा कळलं नसतं. तुम्ही लहान नाही बरं का, तुम्ही लहान नाही. परंतु त्या ठिकाणी माझ्या भक्ताला मला भेटायचंय. मग कुठं जायचंय? तर कृमदास नावाचा माझा भक्त मात्र मला ते ओंडक्यासारखा, ज्यासी नाही हात ते पाय त्यासी करावे ते काय, नाही का? तो मात्र ओंडक्यासारखा मात्र मला की हो लवड नावाच्या ठेसणापर्यंत त्या गावापर्यंत कृमदासाचं गाव मात्र महाराज त्याने 12 कोस राहिलं. आणि त्या ठिकाणी शेवटी मात्र महाराज जवळ वारीचे दिवस जवळ येऊन गेले. त्यांनाही भेट द्यायचं आहे आणि सावताचा काय अधिकार आहे या दोघी रत्नांना दाखवायचं आहे. विठाला माझा ज्ञाना लहान नाही आहे. काही ठिकाणी सांगतात हे दोघांना अहंकार आला. यांना अहंकार येईल कसं काय? तेच सांगतात नवल अंकाराची गोटी, विशेष लागे अज्ञानाचे बाणी, सज्ञानाचे झोमे कंठी नाना. मात्र महाराज त्या ठिकाणी यांना अहंकार येईल कसं काय? एक प्रेमाची मूर्ती, एक ज्ञानाचे, एक ज्ञान आहे आणि एक नाम आहे.
यांना अंकार येईल कसं काय. प्रथम मात्र आले, आता त्या ठिकाणी आले म्हणे आपल्याला सावता महाराजांकडे जायचंय, मग कुर्मादासांना भेट द्यायची. असं का मग जायचं का? हा मग सावता एवढा आहे तो कधी वारीला येत नाही असं म्हणतात, कधी वारीला येत नाही, काही नाही कसं काय. परंतु त्या ठिकाणी वारीला जरी येत नसेल किंवा येत असेल बरं का, विषय गण आहे, परंतु त्यांनी यांचा अधिकार काय हे दाखवून द्यायचा आहे बरं का. सावतोबांना त्या ठिकाणी मात्र महाराज केवढी भक्ती, निष्काम कर्मयोगाचे सिद्धांत मात्र महाराज त्या ठिकाणी काय विचारतात. तेव्हा गेले जवळ, हा पांडुरंगाने पाहिलं की ज्ञानोबा आणि नामदेवा, आता त्या ठिकाणी मी थोडस पुढे पडतो, तू मागे या. चोर पोलीस जसं खेळतात तसं बरं थोडस आपण खेळ करू बरं का. त्याचाच खेळ हा प्रभू, हा खेळ दुनियेचा कशाला सांग केला ते. खेळ खेळ बाई खेळना होशियारी से गाठ बाई पड गई हरदमचे, त्याचाच खेळ आहे माते महाराज बर का. मग पडत पडत गेले. सावता महाराज आपलं आपलं काम करत होते बर का. आपलं माता महाराज खांद्यावरती शेला होता आणि भगवान पांडुरंग परमात्मा पडत पडत आले बर का. सर्वांना माहितीच आहे, पण आजचा दिवस आहे ते चरित्र म्हणून सांगणं गरजेचं आहे. आल्यानंतर जवळ आले आणि मत महाराज 10 फुटावरून पडत पडत आले. सावता, ऐ सावता, 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 सावता. काय झालं देवा? माझ्या पाठीशी चोर लागले, तुमच्या पाठीशी चोर लागले, तुमच्या पाठीशी. हा मला पकडण्यासाठी लोक येत आहेत, मला लपवा. पहा ना म्हणे एवढी सर्व फुलझाडी आहे संपूर्ण बर का. जेवढं शेत आहे कुठेही लपा नाही, ते पक्के चोर आहेत, ते पक्के चोर आहेत. म्हणे देवा ते तर चोरच आहे, पण तू चोरांचा चोर आहे. तू का रे, तू कोण आहे? चोरांचा चोर आहे बर का, चोरांचा चोर आहेत. आणि प्रत्येक माणसानं मात्र महाराज त्या ठिकाणी चोर व्हा का होऊ नये बोलत चला. तुम्ही एवढं कशा घाबरता बर का. चोर वाका व्हायचं नाही, व्हायचं चोर पण कुठे व्हायचं? गुरुच्या घरी. हो निया तस्कर श्री गुरुचे फोडावे, हो निया तस्कर आणि श्री गुरुचे फोडावे घर. श्री गुरुकडे जाऊन तस्कर व्हायचं, श्री गुरुचं घर फोडायचं. मत महाराज त्या ठिकाणी हा का गुरु करके ज्ञान कमाना कोई सहज की बात नहीं है. नहीं तो गुरु बोले क्या बात है? ए गुरु क्या बात है? गुरु तुम भी शुरू और हम भी शुरू, चलो तुरु तुरु. वाह रे वाह गुरु विठाला. बर का आमचा संप्रदाय मात्र महाराज त्या ठिकाणी जसा दिगर मराठा तसं मात्र महाराज माझ्या मराठाच्या बोलू कौतुके. तस संप्रदाय जगाच्या पाठीवर संप्रदायासारखा मात्र महाराज अनेक पंथ, मला निंदा नाही करायची, पण संप्रदायासारखा मात्र महाराज पंथ नाही. ज्ञानोबा तुकोबा सारखे संत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही. विठाला मला लपव 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 पाहिलं म्हणजे कुठे लपव? जिथे कोणी पाहणार नाही तिथे. भगवंताचं चिंतन करत 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 मात्र मला हातात विडा घेतला, टरकाने मारून पटकन फाडलं. मी नाही फाडणार नाही, मी शर्ट सुद्धा फाडणार बर का. असं टरकन फाडलं, या मधी बसला बर का. मधी कुठं? मधी. आणि पाहत पाहत आली, इकडे पाहिलं तिकडे पाहिलं. सावताबा महाराज दिसले का? पांडुरंग दिसले का? भगवान दिसले का? विठोबा दिसले का? दिसले का? देव दिसला का? देव दिसला का? दिसला का? म्हणे पहा कुठे दिसत असेल तर बर का. कुठंच दिसत नाही. समोर आले त्या ठिकाणी मात्र महाराज ज्ञानोबा रायांचं नामदेव महाराजांचं लक्ष गेलं.
बर का तो थोडसा पितांबर राहिला बाहेर कारण कसा होता तो पिवळा आणि यांनी पाहिला होता पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला पाहिलं नामदेव महाराजांचं लक्ष गेलं म्हणे पा ते सावताबांच्या हृदयाजवळ मात्र मला काहीतरी दिसत आहे असं का म्हणे हो आणि मग मला त्या ठिकाणी पा सावता महाराज सांगा ना कुठे गेला कुठे गेला कुठे गेला आणि पहा ना तुम्ही तुमचं हृदय आहे तिसऱ्या चरणात सांगतात धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता 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 साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा सावता सागर प्रेमाचा सागर सावता सागर प्रेमाचा सागर साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा सावता सागर प्रेमाचा धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता धन्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा एखादी म्हणेल त्रैलोक्याचा दाता साठवला जाईल का भगवान केवढा आहे सांगता येणार नाही गगनाहुनी वाढ नाम आहे ज्याचं नाम गगनापेक्षा मोठा आहे बरं मग लहान केवढा आहे लहान केवढा आहे वाढत झालं गगनापेक्षा वाढ त्याचं नाम आहे मग लहान एक राई के हजार हिस्से किती एक राई के हजार हिस्से एक के लाख बनाना उसके चौथे कण के भरम में सारा ब्रह्मांड घुमाना कोई बिरला जाए तराना कोणाला समजेल ज्ञानी ध्यानी सेमी जंगम जोगडे बम बम करत हिमालयात गेले पण देव काय हे सर्वांना कळलंच असं नाही देव काय हे सर्वांना कळलंच असं नाही कसा येतं भगवान बर का इतका मार्गे परम प्रकाशक पूज्य ज्ञान निवृत्तीनाथाचे कुंभमेळ्याचे जे अध्यक्ष होते भरत दादा माऊली बर का सागरानंद सरस्वती महाराज जेव्हा बसायचो आपण कुंभमेळ्यामध्ये माझं एकदा भागवत होतं बर का रात्रात पास होऊन जात होती 22 रात्रांपर्यंत आम्ही गप्पा मारल्या अध्यात्म म्हणजे काय बर का परम प्रकाशक पूज्य ज्ञान घट घट भीतर दर्शाया संतो सतई गरु
महाराजांचा अधिकार होता बरं का. मग अधिकाराचं वर्णन अधिकारानेच करावं. खरंच अधिकाराचं वर्णन अधिकाराने. मी 8लाच आवरणार होतो पण माझे 2 दादा म्हणजे मनोहर दादा आणि मोठे भाऊ धनराज दादा यांनी मला सांगितलं बाबा 8:15 पर्यंत चाललं काही हरकत. हा दोघी भावांची परवानगी होती म्हणून मी त्या ठिकाणी मात्र जास्ती लांबा चाललो. म्हणजे 10-15 मिनिटं बरं का जास्त घेतलं बरं का. हो क्षमा करा. माता महाराज महामंत त्या ठिकाणी माता महाराज आपल्या निवृत्तीनाथांची माता महाराज शिवाधारी. आणि एवढंच नव्हे की ज्या ठिकाणी मात्र दादांचं प्रेम दादा जर नसतं तर माऊली घडली नसते बरं का. दादा जर नसते तर माऊली म्हणजे निवृत्तीनाथ जर नसते तर माऊली नसते बरं का. आणि त्या निवृत्तीनाथांचं मात्र महाराज त्या ठिकाणी जे सेवा करतात ते मात्र आमचे ज्यांच्या नावातच जय आहे बरं का. ज्यांच्या नावातच जय अनवंत कीर्तिवंत नामवंत अशी असणार मात्र जयवंत महाराज मात्र महाराज त्या ठिकाणी एवढी महान व्यक्ती माझ्या लहानशा महाराजांच्या कीर्तनाला येऊन भेटले हे माझं भाग्य समजतं. मात्र त्यांचं आमचं या गतीर परिवारात मात्र महाराज मोठं प्रेम आहे बरं का. म्हणून त्या ठिकाणी ते कधीही मात्र येतात. मागे बाबांचं वर्षश्राद्धाचं कीर्तनाला आलो तो जवळजवळ 6-7 वर्ष झाले बरं का. तेव्हा बी त्या ठिकाणी मात्र मोठे मोठे महात्मे इथे होते. 40-45 आज बी 54 लोक सर्व 55 लोक उभे. त्यावेळी मात्र महाराज उत्तम महाराज बढे अशी मोठी मोठी कीर्तनकार होती मात्र महाराज त्या ठिकाणी ते बरं का. आणि माझ्या वाट्याला त्या मात्र सेवा आली होती बरं का. का सांगितले काम करावी. हा कारण हा परिवार म्हटल्यानंतर हा माझ्यासाठी वेगळा परिवार नाही. माझ्यासाठी वेगळा परिवार नाही माते महाराज. म्हणून त्या ठिकाणी असं वाटतं इथेच राहून जावं आणि आपला वाटा घेऊन जावं. वाटा म्हणजे भक्तीचा वाटा बरं भावाचा वाटा प्रेमाचा वाटा तो जाऊ द्या. धनाचं घराचं दाराचं ते बघा जाऊ द्या. मी खाली जाते का बरं का. ते काही मला भान राहत नाही ना वाईवर बुवा थोडसा बाबराट थोडसा बरं का. हा कळत नाही राहत नाही ध्यानात. असं सांगित तात्पर्य मात्र महाराज त्या ठिकाणी येऊन मात्र मला खूप आनंद वाटला. नामदेव महाराज म्हणतात की जन्माला येऊन मात्र महाराज नामा म्हणे नामा म्हणे त्याचा जन्म सफळ झाला. नामा म्हणे त्याचा जन्म सफळ झाला. हा घेतला अवतार घेतला अवतार माळ्या घेतला अवतार माळ्या घरी घेतला अवतार
घेतला अवतार माळिया माळिया घरी घेतला अवतार घेतला अवतार माळिया घरी घेतला अवतार घेतला अवतार माडिया घरी घेतला अवतार माडिया माडिया घरी माडिया माडिया घरी घेतला हा अवतार घेतला अवतार माडिया घरी माडिया घरी घेतला अवतार माळिया घरी घेतला अवतार माळिया घरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्ततं नमामि हरिपदं हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत. आता महाराज पुढच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगतील. या जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोले दे कोरे वेडवा कोरे क्षमा पुरा